नमस्कार, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत की घरबसल्या नवीन पॅन कार्ड कसे काढायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी सहज आणि अगदी सोपे प्रोसेस आहे। तर सर्वप्रथम बघा, आपल्याला गूगलमध्ये NSDL पॅन कार्ड असे टाईप करायचे आहे। टाईप केल्यानंतर आपल्याला हे जे पहिली लिंक येईल इझी पॅन कार्ड ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचे आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल। त्या पेजला आपल्याला पूर्ण आपली इन्फॉर्मेशन भरायची आहे। तर याच्यामध्ये बघा, आता इथं आपल्याला विचारलं जाते की ॲप्लिकेशन टाईप काय आहे। आपल्याला ॲप्लिकेशन टाईप म्हणजे आपल्याला नवीन पॅन कार्ड जर काढायचं असेल तर इथं न्यू पॅन असं क्लिक करायचं आहे आणि करेक्शन करायचे असेल तर चेंजेस इन करेक्शन फॉर्म असं करायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल कॅटेगरी घ्यायची आपल्याला। इथं सर्वात आधी न्यू पॅन कार्ड घेऊया, नंतर कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल घ्यायचं आहे। ठीक आहे। आपण स्वतःचं काढत आहे त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल घ्यायचं आहे। ठीक आहे। नंतर इथं श्रीमती जे असेल, समजा लेडीजचं काढायचं श्रीमती घ्यायचं, माणसाचं काढायचं असेल तर श्री घ्यायचं। ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरायची आहे तुमची जशी लागेल तशी। ईमेल ID भरायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जन्मतारीख टाकायची आहे, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, सरनेम। इथे बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला टोकन नंबर जनरेट होईल। टोकन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे, नंतर कंटिन्यू करायचं आहे। ठीक आहे। टोकन नंबर आपल्याला सेव्ह करून पुढे कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर इथे आपल्याला सर्वात आधी विचारेल की आधार बेस ऑनलाईन पॅन कार्ड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला खाली आधार नंबर टाकावा लागेल। आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला हे बघा, इथं दोन ऑप्शन विचार, फिजिकल कार्ड पाहिजे तुम्हाला की ईमेलवरती पाहिजे। आपल्याला फिजिकल प्लस ईमेल घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं आधार नंबरचे शेवटचे 4 अंक टाकायचे आहे। नंतर तुम्हाला विचारते की तो फोटो तुम्हाला आधार कार्डवरचा जो फोटो आहे तो पॅन कार्डवर प्रिंट करून पाहिजे का, तिथं यस करायचं आहे। ठीक आहे। यस केल्यानंतर आपल्याला इथं आपली इन्फॉर्मेशन भरायची आहे। खाली फुल नेम ऑफ ॲप्लिकंट म्हणजे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। पूर्ण नाव टाकल्यानंतर इथं आपल्याला लास्ट नेममध्ये सरनेम, त्याच्यानंतर स्वतःचं नाव, वडिलांचं नाव। ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारीख, जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल। जेंडर निवडल्यानंतर इथं खाली डिटेल्स ऑफ पॅरेंट्स, ह्याच्यामध्ये तुम्ही आईवडिलांचं नाव टाकू शकता, दोघांपैकी एकाचं टाकायचं आहे तुम्हाला। ठीक आहे। तर तुम्हाला पॅन कार्डवरती तुमच्या नावाच्या खाली कोणाचं नाव प्रिंट करून पाहिजे, वडिलांचं लागत असेल तर फादर्स नेममध्ये डिटेल्स भरायची आहे, आईचं नाव लागेल असेल तर मदर्स नेममध्ये डिटेल्स भरायची आहे। ठीक आहे। याच्यामध्ये बघा, या प्रकारे आपण सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम असं भरायचं आहे। नंतर खाली आपल्याला विचारते आहे ते तुम्हाला दोघांपैकी कोणाचं नाव तुमच्या नावाच्या खाली प्रिंट करून पाहिजे, फादर्स नेम पाहिजे की मदर्स नेम पाहिजे। फादर्स नेम घ्यायचं किंवा तुम्हाला मदर्स नेम घ्यायचं असलं तुम्ही मदर्स नेम घेऊ शकता। नंतर नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथं आपल्याला विचारते की तुमचं सोर्स ऑफ इन्कम, उत्पन्नाचं साधन काय आहे। तर तुम्ही काहीच करत नसल्या, समजा ॲग्रिकल्चर वगैरे काही असेल तुमचं, शेती वगैरे, स्वतःचा उद्योग व्यवसाय, मजुरी असेल तर नो इन्कम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। नंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, इथे तुम्हाला ॲड्रेस टाईप करून टाकायचा आहे। जर तुम्ही आधार कार्डवरचे तुमचा पूर्ण ॲड्रेस असेल तर इथं ॲड्रेस टाकायची गरज नाही, तर ॲटोमॅटिक येते। ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला टेलिफोन नंबर, ईमेल ID याच्यामध्ये टाकायचा आहे। मोबाईल नंबर, इथं कंट्री कोड घ्यायचा आहे तुम्हाला 91 इंडिया घेतल्यानंतर आपल्याला इथं खाली ईमेल ID टाईप करून टाकायचा आहे। टेलिफोन नंबर वगैरे टाकायची गरज नाही आहे। ठीक आहे। इथं ईमेल ID टाईप करून टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे एरिया कोड वगैरे विचारेल, तुमचा पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर इथं आपल्याला इंडियन सिटीजन या ऑप्शनवरती क्लिक करून खाली स्टेट निवडायचं आहे, तुमचं राज्य निवडायचं आहे। नंतर सिटी निवडायची आहे की तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कोणत्या
सिटीमध्ये. आता बुलढाणा जिल्ह्याचं खामगावला आहे, त्याच्यामुळे इथं खामगाव निवडायचं आपल्याला. नंतर इथं तुमचे डिटेल्स येईल. डिटेल्स आल्यानंतर तुम्हाला इथं हिमसेल्फ हरसेल्फ याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या गावाचं नाव टाकायचं, मलकापूर, सबमिट करायचं आहे. ठीक आहे. या प्रकारे तुमचा एरिया कोड वगैरे सर्व माहिती भरायची आपल्याला. राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर इथं सिटी घ्यायची आपल्याला, बुलढाणा किंवा खामगाव, अमरावती जे तुमची असेल ते टाकायची आहे. श्रीभाऊ चालला का? ठीक आहे. नंतर खामगाव घेतल्यानंतर आपल्याला इथं पेज केल्यानंतर 2 ऑप्शन येतील. त्याच्यामध्ये आपल्याला कोणता वार्ड घ्यायचा आहे, एक 4 घ्यायचा आहे इथं. ठीक आहे. नेक्स्ट करायचं आहे. इथे आपल्याला डिटेल्स भरायची आहे. ठीक आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये काय देत आहे आपण, डेट ऑफ बर्थचा प्रूफ म्हणून काय द्यायचं आहे, आयडेंटिटी प्रूफमध्ये काय देत आहे आपण. तर इथं तिन्ही ठिकाणी आपल्याला आधार कार्ड घ्यायचं आहे. आधार कार्ड घेतल्यानंतर इथं हिमसेल्फ हरसेल्फवरती टिक करून खाली प्लेस टाकायचं आहे, जे तुमचं राहण्याचं प्लेस असेल ते. नंतर इथं सबमिट करायचं आहे. ठीक आहे. सबमिट झाल्यानंतर आपल्याला शेवटची स्टेपमध्ये आपल्याला पेमेंट मागेल. पेमेंट नंतर आपल्याला 1 तासाच्या आतमध्ये सबमिट